17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल जाहीर होणार आहे। 2008 साली मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू आणि जवळपास 100हून अधिक जखमी झाले होते। या प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत। हाय प्रोफाईल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा, बदललेले न्यायाधीश, फितूर झालेले महत्त्वाचे साक्षीदार या सर्व घडामोडींमुळे हा खटला सतत देशभरात चर्चेमध्ये राहिला आहे। आणि या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात। 29 सप्टेंबर 2008 ला मालेगावातील मशिदीबाहेर हा भीषण स्फोट झालेला होता। मालेगावातील बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 101 जण जखमी सुद्धा झालेले होते। भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यामध्ये प्रमुख आरोपी। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, अजय राहिरकर यांच्यावरही आरोप बघायला मिळाले। दहशतवाद विरोधी पथकाकडून 11 जणांना अटकही झाली। तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडून प्रकरणाचा तपास केला गेला। 323 साक्षीदारांची तपासणी झाली। 30 साक्षीदारांचा निकालाआधीच मृत्यू झाला। हाय प्रोफाईल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा यामुळे हा खटला देशभरात चर्चेत राहिलेला आहे। तर तब्बल 17 वर्षांनी आज हा निकाल समोर येणार आहे। दरम्यान बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रमेश उपाध्याय यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही बघूयात। 3 बार नार्को टेस्ट हुआ, साध्वी प्रज्ञा सिंह का हुआ, कर्नल पुरोहित का हुआ और सरकार ने उस नार्को टेस्ट रिपोर्ट को कोर्ट में पेश नहीं किया। मैंने आरटीआई के अंडर ऑब्टेन किया और कोर्ट में जमा कर दिया। तो हमारे सारे जजों को पहले दिन से पता है कि नार्को टेस्ट रिजल्ट हमारे फेवर में है, हम लोगों ने ये गुनाह किया नहीं है। फिर भी सरकार की, उस समय की सरकार की हठधर्मिता थी कि उन्होंने हमारे ऊपर ये फॉल्स केस चलाया। चूँकि ये उनके पास कोई सब्सटेंशियल प्रूफ नहीं था, कोई सब्सटेंशियल एविडेंस नहीं था कि हम लोगों को प्रोसिक्यूट कर सके। पूरा का पूरा फॉल्स एलिगेशन है हमारे ऊपर और दुर्भाग्यपूर्ण है कि आर्मी जैसे संस्थान को, जिससे हम लोग जुड़े हुए हैं, उसको कुछ लालच के लिए या सैफरन टेरर का पॉलिटिकल एजेंडा चलाने के लिए कुछ ब्यूरोक्रेट्स ने, कुछ पुलिस वालों ने, कुछ पॉलिटिशियंस ने मिलकर ये साजिश रची और सेना को बदनाम करने की कोशिश की, हिंदुओं को बदनाम करने की कोशिश की, हिंदू मुसलमान के बीच में एक खाई बने, इस तरह की कोशिश की। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। मुझे उन पर तो दया नहीं आती, मुझे उन पर घिन आती है कि उन्होंने इस किस्म का कृत्य कैसे किया। तर मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही बघूयात। मुकदमे का ओरिजिनल एफआईआर गायब है, 164 स्टेटमेंट गायब है, एफिडेविट गायब है, कन्फेशनल स्टेटमेंट गायब है। जो इलेक्ट्रॉनिक एविडेंस के नाम के ऊपर जो हमको बताया गया था, वक्त के ऊपर ट्रायल में वो चला ही नहीं। जो एटीएस का मेन विटनेस था कि जिसने बोला कि मैं, जिसका स्टेटमेंट था कि मैंने जब स्पॉट के ऊपर गया तो मैंने ऐसा देखा, लेकिन जब साक्ष्य देने के लिए आया तो वो कहता है कि मैं 100% कॉन्फिडेंट नहीं हूं कि यहीं पर ऐसा ही ब्लास्ट हुआ करके। तो 40 विटनेस जो हॉस्टाइल हुए उसमें प्रमुखता से आर्मी ऑफिसर है, लेमैन नहीं है, तो एक आम आदमियों को तो परेशान किया ही किया है, लेकिन जो गवर्नमेंट के लिए काम कर रहा था, जिसके बदन के ऊपर वर्दी थी, उनको भी इस मुकदमे में प्रताड़ित किया गया, अपमानित किया गया, केवल और केवल क्षुद्र राजनीति के लिए। दुनिया की पुलिस आरोपी को मारती है, लेकिन वो साधन होता है, साध्य होता है कि उसका गुनाह वो कबूल करे। हमारा दुर्भाग्य यह है कि हमने कोई गुनाह किया नहीं है, यह उनको पता था, लेकिन केवल अपनी क्षुद्र राजनीति के लिए जो सामाजिक, धार्मिक और राजकीय जीवन जीने वाले लोग थे केंद्रीय स्तर के, जिनको हम जानते नहीं थे, उनका नाम आप ले लो, इसलिए हमको मारापीटी किया गया। हम न्यायालय में किसी का कंप्लेंट ना करें, इसलिए हमारे साथ मारापीटी किया गया। आज इस मुकदमे के अंदर कोई भी आई विटनेस नहीं है। आज इस मुकदमे के अंदर जो भी गाड़ी का कहानी बताया गया है वो साबित नहीं हुआ है। किसी भी साक्षीदार ने किसी भी आरोपी के खिलाफ एक लफ्ज बोला नहीं है। परम पवित्र भगवा और हिंदू शब्द को विश्व पटल के ऊपर बदनाम किया कांग्रेस ने। कांग्रेस का शीर्ष नेतृत्व राज्य का और केंद्र का, उसमें प्रमुखता से है शरद पवार, दिग्विजय सिंह, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटिल, शकील अहमद, अहमद पटेल, सोनिया गांधी, राहुल गांधी। इन्होंने 2009 का आम चुनाव सामने रखकर ऑन ड्यूटी कर्नल ऑफिसर को, अपने ही सरकार के लिए काम करने वाला ऑन ड्यूटी कर्नल को
इस मुकदमे में आतंकवादी बनाया, रिटायर आर्मी ऑफिसर को आतंकवादी बना के 17 साल जिंदगी बर्बाद किया, जिसने 93 ब्लास्ट के पश्चात इसी मुंबई की लोगों की जान बचाने के लिए अपना कर्तव्य का निर्वहन किया था। तो इतना झूठा, इतना फैब्रिकेटेड मुकदमा दुनिया में कहीं पर भी नहीं है। तर मालेगावातील स्थानिकांनी नेमक्या काय भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याही बघूयात। तो क्या लगता है आपको? फैसला जो होने वाला है ये ठीक अपनी जगह, मगर फैसला अगर जो लोगों की जान गई है इसके हक में होता है तो ये बहुत अच्छी बात है। अगर किसी के दबाव में होता है तो फिर वो गलत है। गुनहगार अगर आज़ाद हो गए तो उसका कोई मायने नहीं होता। इतने साल लम्हा के लोगों को आस में रख के कोई मतलब नहीं आता। कोर्ट अपना फैसला जो है वो बेगुनाहों के हक में दे ताकि उनको इंसाफ मिल सके। गुनाहगार को पूरी सज़ा मिलनी चाहिए, जो भी हो गुनाहगार। इतना लंबा फासला, हम उसमें हमारे मुस्लिम मारे गए, उसमें हमारे मुस्लिम गिरफ्तार हुए, और आज तो हम एक उम्मीद पे हम लोग बंधे हुए हैं कि यार फैसला हमारे हक में आना चाहिए। जो मुजरिम हो उसको गिरफ्तार होना चाहिए, उसको सजा मिलना चाहिए। तर या संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांचे वकील प्रकाश सायनसिंगीकर आपल्यासोबत आहेत। प्रकाश जी, आपण बघू शकतोय बहुप्रतीक्षित असा हा निकाल आहे, आज तो जाहीर होणार आहे। तुम्ही एक सुधाकर चतुर्वेदी यांचे वकील आहात, तुम्हाला काय वाटतं, काय आजच्या दिवशी घडू शकतं, काय निकाल येऊ शकतो? हे नक्कीच इतक्या वर्षांपासून सर्वजण ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होते तो दिवस आज आलेला आहे। या केसमध्ये तपास यंत्रणा बदलला। या केसमध्ये आरोपींचे जे आधी सर्व आरोपी होते त्यातले अनेक आरोपी डिस्चार्ज सुद्धा झाले। या केसमध्ये अनेक जज बदलले, हे 5वे जज आहे ज्यांच्यासमोर ही केस आता आज संपणार आहे। या सर्व केसमध्ये जी चार्जशीट एटीएसने टाकली आणि त्यानंतर पुरवणी चार्जशीट टाकली आणि एनआयची जी चार्जशीट आली, तर माझ्या मते त्याच दिवशी या केसचा निकाल नक्की झाला होता। कुठलीही अशा प्रकारची घटना घडणं आणि लोकांचा जीव जाणं हे नक्कीच दुर्दैवी आहे, परंतु त्याच्यापेक्षा दुर्दैवी हे आहे की त्यामध्ये खोट्या लोकांना त्यात गुंतवणं। जी एनआयची चार्जशीट यामध्ये आली त्यामध्ये एटीएसने कशा प्रकारे चुकीचा तपास केला, कशा प्रकारे साक्षीदारांवर दबाव टाकला गेला, असा सर्व निष्कर्ष त्या एनआयच्या तपासामध्ये रिव्हील झालेला आहे। आणि जी वारंवार चर्चा सुरू आहे, जी नॅरेटिव्ह फैलवलं जात आहे की 40 साक्षीदार फितूर झाले याचा अर्थ कोर्टात त्यांनी फक्त एटीएसच्या सांगण्यानुसार सांगितलं नाही असा त्याचा अर्थ होतो। ते खोटं बोलले असा याचा अर्थ होत नाही, कारण यातल्या काही प्रमुख साक्षीदारांनी त्यांना टॉर्चर करून त्यांच्याकडनं कन्फेशन घेतल्याच्या तक्रारी सुद्धा त्या दरम्यान केलेल्या आहेत आणि हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे ही जी पूर्ण केस बनवली गेली, नक्कीच जो काही मीडियाचा सगळा रोष होता, जो काही जनतेचा आक्रोश होता शासनावर, त्यातनं एखादी पळवाट म्हणून ही केस बनवली का असं सगळं हे समोर जो रेकॉर्ड आहे त्याच्यावरून दिसतो। जो मोका या केसमध्ये लावण्यात आला, ज्या आरोपीच्या बेसवर हा मोका लावण्यात आला, त्या आरोपी म्हणजे राकेश धावडेला ह्या केसमधनं कधी डिस्चार्ज झालं आणि ज्या मोका लावण्यासाठी जो क्रायटेरिया असतो ती 10 वर्षात 2 केसेस असल्या पाहिजे, तर ह्या केसमध्ये अडकवल्यानंतर ज्या 2 केसमध्ये त्याच्या विरोधात अटक आणि चार्जशीट टाकली गेली, त्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा तपास सुद्धा तपासी अधिकाऱ्यांनी केला नाही। अगदी 2 दिवसात चार्जशीट फाईल केली। हे ऑब्झर्वेशन एनआय कोर्टाचं आहे। तोच राकेश धावडे जो जालना ब्लास्ट केसमध्ये आरोपी दाखवला गेला होता, तिथे ट्रायल कोर्टाने असं त्याला निर्दोष सांगितलं की ज्या साक्षीदारांच्या आधारे त्याचा रोल दाखवला आहे की याने हे बॉम्ब घडवण्यासाठी मदत केली, ते सेम साक्षीदार ह्या केसमध्ये सुद्धा आहे आणि ते साक्षीदार रिलायबल नाही। हे त्या ट्रायल कोर्टाचा निष्कर्ष आहे। त्याचप्रमाणे एनआयने जो तपास केला त्या चार्जशीटमध्ये सुद्धा हे आलं। या केसमध्ये जे महत्वाचं आहे, फॉरेन्सिक जो एव्हिडन्स आहे, इतक्या मोठ्या क्षमतेचा जर ब्लास्ट होतो तर त्याचा नक्कीच एक क्रेटर क्रिएट होतो। म्हणजे तो क्रेटर ह्या केसमध्ये प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही। जर त्या LML फ्रीडम गाडीमध्ये ब्लास्ट झाला अशी प्रॉसिक्युशन केस असेल, तर ती गाडी ज्या प्रमाणात ती डिस्ट्रॉय व्हायला हवी होती त्या प्रमाणात ती झालेली नाहीये। आणि ज्या मोठ्या नावांना ह्या केसमध्ये आणल्यामुळे एक वेगळं नॅरेटिव्ह दाखवलं गेलं, त्या व्यक्तीची ही गाडी आहे हे सुद्धा प्रॉसिक्युशन या केसमध्ये प्रूव्ह करू शकलेली नाहीये। आता ही पूर्ण केस या आज शेवटच्या टप्प्याला येऊन पोहोचलेली आहे, त्यामुळे नक्कीच अपेक्षा आहे की यात आरोपींच्या बाजूने सकारात्मक रिझल्ट येईल। हो,
बरोबर. प्रकाशजी, आपण खरं तर बघू शकतोय मागच्या अनेक वर्षात ज्या सुनावण्या झालेल्या होत्या त्यामध्ये नेमका तुमच्याकडून काय युक्तिवाद केला गेलेला होता? तुमचं नेमकं म्हणणं काय होतं? जी आमची टीम होती वकिलांची आरोपी सुधाकर चतुर्वेदीसाठी, ज्यामध्ये संजीव पुनालेकर, वीरेंद्र करंजीकर होते, तर सुधाकर चतुर्वेदीच्या घरी आरडीएक्सचे कण प्लांट केले गेले एका पोलीस अधिकाऱ्याकडून, अशी साक्ष एका आर्मीच्या अधिकाऱ्याने कोर्ट मार्शलच्या याच्यात प्रोसिडिंग मध्ये सांगितलेली आहे. आणि हीच बाब कोर्टामध्ये सुद्धा समोर आलेली आहे. म्हणजे कुठल्या स्तरावरचं प्लांटिंग किंवा सगळं टेम्परिंग ह्या सगळ्या केसमध्ये झालं हे याच्यावरून दिसतं. ज्या दिवशी त्या आरोपीला अटक केलं गेलं, सुधाकर चतुर्वेदीला, त्याच्या आधी त्या घरामध्ये पोलीस अधिकारी, एटीएसचे पोलीस अधिकारी तिथे पाहिल्याचे साक्षीदार सांगतात. आणि या केसमध्ये ज्याप्रमाणे प्रायव्हेट फ्लाईट घेऊन, इंडिया पोलीसचं फ्लाईट घेऊन सुधाकर चतुर्वेदीला आधी मुंबईत आणण्यात आलं, त्यानंतर त्याला पुन्हा भोपाळला नेण्यात आलं. आणि जे काही संशयास्पद सर्व कारवाई ही एटीएसने त्या दरम्यान केली, ती सगळी मान्य न्यायालयासमोर आलेली आहे. स्पेशल कोर्ट आहे. इतके वर्ष बारकाईने या सगळ्या विषयामध्ये कोर्ट लक्ष देतंय. जरी 325 साक्षीदार झाले तरी ही सर्कमस्टन्शियल बेसिसवर आधारलेली केस आहे आणि कुठल्याही सर्कमस्टन्सची चेन प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकली नाही, असं माझं त्यात म्हणणं आहे. आणि नक्कीच आज तसा निकालही येऊ शकतो. हो सर, आपण बघितलं तर या प्रकरण समोर आलेलं होतं, त्यानंतर हिंदू दहशतवाद संकल्पना ही समोर आलेली होती, त्यामुळे चर्चा झालेली होती. आणि त्यावेळी खरं तर दोन्ही ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेसचा हस्तक्षेप होता असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून हे राजकारण होतं नाही होतं यामध्ये मी बोलणार नाही. कारण ज्यावेळी अशा हाय प्रोफाईल केसेस होतात त्यावेळी नक्कीच कोणी ना कोणी त्यामध्ये हस्तक्षेप करतं. तपास यंत्रणांवर नको त्या प्रकारे दबाव टाकला जातो आणि कधी कधी तपास यंत्रणांचा रोख बदलतो. जसं 7/11ची जी केस आहे, आता रिसेंटली हायकोर्टने सर्वच्या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं, त्यामध्ये सुद्धा ही बाब समोर आलेली आहे की कशा प्रकारे कन्फेशन चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाने रुलिंग पार्टीने किंवा ऑपोजिशन पार्टीने केलं किंवा नाही हे यात मी आज त्या विषयात मी बोलू इच्छित नाही. पण मेरिटवर ही केस ही खूप चांगली आहे. कुठल्याही प्रकारचे योग्य पद्धतीचे, म्हणजे ज्या दर्जाचा पुरावा फाशीच्या शिक्षेसाठी आवश्यक आहे असा कुठलाही पुरावा कोर्टासमोर आलेला नाहीये. 10,500 एक्झिबिट्स या केसमध्ये झालेले, अनेक वर्ष वेगवेगळ्या स्तरावर आरोपी लढतायत, UAPA सँक्शन सुद्धा चुकीचं आहे, अशा अनेक बाबी ह्या केसमध्ये समोर आलेल्या आहेत. बरोबर. प्रकाशजी, आपण बघितलेलं होतं ज्या दरम्यान ही सुनावणी झालेल्या आहेत मागच्या अनेक वर्षांमध्ये, त्या दरम्यान सरकारी वकिलांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली होती, सबळ पुरावे त्यांच्याकडून देण्यात आलेले होते. त्यांचा संपूर्ण युक्तिवाद बघता तुम्हाला त्या बाबत काय बोलायचं आहे? नाही, नक्कीच दोन्ही पक्षकार, दोन्ही साईड जे आहे हे आपापल्या बाजूने पूर्ण आपलं काम करतात. सरकारी पक्षानेही पूर्ण त्यांच्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल होतं त्यानुसार सर्व बाजू मांडली. काही व्हॉल्यूमचं रिटर्न आर्ग्युमेंट सुद्धा त्यांनी फाईल केलेलं आहे. पण जो काही पुरावा समोर आहे त्याच्यावरनं असं स्पष्ट होतंय की प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलेले नाही या सर्व आरोपींचा यात सहभाग असल्याबद्दल. नक्कीच नक्कीच प्रकाशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, सविस्तर चर्चा केली त्यासाठी.